निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या चिखलोली गाव, चिखलोली पाडा आणि या चिखलोली पाडा गावातील हे दुर्गे परिवार आणि दुर्गे परिवाराचे पिताश्री कैलासवासी काशीनाथ गणपत दुर्गे बाबांना सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात बाबांचे भाऊ असतील दीपक कृष्ण दुर्गे, बाबांची मुलं असतील दिनेश काशीनाथ दुर्गे, प्रदीप काशीनाथ दुर्गे, त्याचप्रमाणे बाबांच्या बहिणी असतील लीलाबाई ताई, नीताताई, हिराबाई मिसाळ बाबांची बहीण, आणि बाबांच्या मुली असतील लीलाबाई ताई, नीताताई आणि वैशाली ताई, त्याचप्रमाणे बाबांची धर्मपत्नी अर्थात आमच्या आई साहेब राजूबाई आई, आणि या ठिकाणी संपूर्ण दुर्गे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी कार्य करत असताना सुरुवातीचा काळ जरा संघर्षाचा होता। सुरुवातीचा काळ बाबांच्या आयुष्यातला अतिशय संघर्षाचा होता। मेहनत करावे लागली, काबाड कष्ट करावे लागले, आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं काबाड कष्ट करत असताना, मेहनत करत असताना, धर्माचरण करत असताना, नीतीने वागत असताना, जगत असताना बाबांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं। मुलींवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं। जेवढे काही चांगलं जगता येईल तेवढं जगण्याचा प्रयत्न केला, जेवढा चांगला वागता येईल तेवढा चांगला वागण्याचा प्रयत्न केला। आणि या ठिकाणी या कुटुंबासाठी कार्य करत असताना गेल्या 10 वर्षापासून बाबांना मूत्रपिंडाचा आजार झाला आणि 9 ते 10 वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर उपचार सुरू होते। डायलिसिसचा प्रकार त्या ठिकाणी चालू होता आणि डॉक्टर उपचार चालू असताना बाबांनी वयाच्या 71व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला। बाबांचं देहावसन झालं। मला तरी वाटतंय ज्या वेळेला बाबांचं देहावसन झालं त्याच वेळेला मंगेश दादा, त्याचप्रमाणे आपले बालू बाबा या ठिकाणी त्यांनी संपर्क केला आणि लगेचच त्यांनी संपर्क केल्यामुळे या ठिकाणी या सेवेचा योग आला। सेवेच्या योगाने तुमचं सगळ्यांचं दर्शन घडतंय। खर तर आम्ही ज्या युगामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या युगाचं नावच आहे, ज्या ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहोत, ज्या लोकामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक। आणि या मृत्यू लोकाची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय। जन्म झालेला आहे, जन्म झाल्यापासून आमच्या बरोबर आमचा जो सोबती असतो ना, आमचा जो जवळचा मित्र असतो ना, त्या मित्राचं नाव आहे, त्या सोबतीचं नाव आहे मृत्यू। मृत्यू मित्र हा शब्द मी का वापरला बरं, सोबती हा शब्द का वापरला? आयुष्यामध्ये आम्हाला अनेक मित्र लाभले जातात, भेटले जातात। आमच्या आयुष्यामध्ये अनेक मित्र येतात, अनेक मित्र येतात आणि जातात सुद्धा। मनासारखं झालं की त्यांचं प्रेम ओसंडून वाहत असते, मनासारखं झालं की ते अगदी मनापासून प्रेम करत असतात, जीव लावत असतात। पण मनाविरुद्ध झालं की जीवाला जीव देणारे मित्र सुद्धा दूर होतात, लांब जातात, बाजूला होतात। आमच्या आयुष्यातला मृत्यू हा असा आमचा मित्र आहे की सगळ्यांनी जरी साथ सोडली, सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी मृत्यू साथ सोडत नाही। सगळं जरी संपलं बरं का, जोपर्यंत तुमच्याकडे सगळ्या प्रकारची शिल्लक आहे, सामर्थ्य आहे, सगळ्या प्रकारची कला आहे, तोपर्यंत समाज तुमच्यावर प्रेम करणार आहे, समाज तुम्हाला बोलावणार आहे, समाज तुम्हाला विचारणार आहे, कुटुंब तुम्हाला विचारणार आहे, घरातले तुम्हाला विचारणार आहे, तुमचे तुम्हाला जे वाटतात ते विचारणार आहेत। जोपर्यंत सगळं आहे तोपर्यंत। एकदा काय ते सगळं हळूहळू हळूहळू कमी झालं ना माऊली, की सगळ्यांचं प्रेमही कमी होत असतंय, सगळ्यांचा जीवही कमी होत असतो। पण ऐका, आमचं सगळं जरी कमी झालं ना तरी शेवटच्या श्वासापर्यंत आमचा साथ न सोडणारा आमचा एकमेव आणि जीवलग मित्र असेल तर त्याला मृत्यू म्हणतात। मृत्यू म्हणतात। माऊली फरक काय आहे माहितीये का? संतांनी मृत्यूकडे मित्र म्हणून बघितलं, म्हणून मृत्यूला घाबरले नाहीत संत, मृत्यूला घाबरले नाहीत।
आम्ही मृत्यूकडे शत्रू म्हणून पाहतोय, म्हणून आम्ही मृत्यूला घाबरतोय. मला सांगा, या जगामध्ये जन्माला आलेला कोण राहिलाय बरं? कोण राहिलाय? लोक मरो मरो जाती वडिले गेले ही प्रचिती. काय म्हटलेलं आहे? आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, आणि देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. माऊली, ज्या देहामध्ये आम्ही आलेलो आहोत ना, या देहाला नाशिवंत म्हटलेलं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जाणारच आहे देह, नाचणार आहे देह, जाईल जाईल यासी काळबा खाईल, यासी काळबा खाईल. 9 वर्षाची मुक्ताई आमची 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. किती वर्षाची? 9 वर्षाची आई साहेब, मुक्ताई साहेब. किती? 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करतात. आणि त्यांना उपदेश करत असताना काय म्हणतात? उलट उलट माघार गडी या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहणारांस उलथून पाडीते. जावंच लागणार आहे हे ज्याने स्मरणात ठेवलं, त्याच्या आयुष्याचा प्रवास व्यवस्थित झाला, योग्य झाला, योग्य दिशाने त्याने वाटचाल केली. पण मला जायचं नाहीये, मला जावं लागणार आहे याचं विस्मरण झालं. एक दिवस मला मृत्यू आहे याचं विस्मरण झालं, विसरला. त्याच्या आयुष्याचा प्रवास बघा कशा प्रकारे असतो. आणि म्हणून जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, जावंच लागणार आहे. जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला म्हणतात आयुष्य. माऊली, आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना भगवंतानी कुठेही विकत न मिळणार आयुष्य आम्हाला फुकट दिलेलं आहे. फुकट दिलेलं आहे आयुष्य. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, जन्म मृत्यू याच्या मधला काळ आहे आयुष्य. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही माऊली, पण आयुष्य कसं असावं हे प्रत्येकाच्या हातात भगवंताने दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माऊली म्हणतायत, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. या आयुष्यामध्ये आम्हाला बद्ध राहायचं आहे की मुक्त व्हायचं आहे हे आमच्यावर अवलंबून आहे. बद्ध अवस्था माणसाला सहज प्राप्त होते. माणूस सहज बांधला जातो, सहज बांधला जातो. जसा जसा वयाने मोठा होतो ना, तसा तसा बांधला जातो. मला सांगा, वरिष्ठ नागरिक होण्यासाठी तुम्हाला काय वेगळं करावं लागलं? वरिष्ठ नागरिक होण्यासाठी वेगळं काही करावं लागलं तुम्हाला? आम्ही लहानाचे तरुण कसे झालो हे आमचं आम्हाला कळलं नाही. आम्ही आता तरुणाचे वरिष्ठ नागरिक कधी झालो हेही आम्हाला कळलं नाही. बाबा खरं की खोट आहे? आपोआप झालं ना? आपोआप झालं की नाही? वरिष्ठ नागरिक जर व्हायचं असेल तर आम्हाला वेगळं काही करावं लागत नाही दादा. पण ज्येष्ठ नागरिक आणि श्रेष्ठ नागरिक जर व्हायचं असेल, ज्येष्ठाबरोबर जर श्रेष्ठ नागरिक जर आम्हाला व्हायचं असेल, तर त्यासाठी आम्ही ते ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आम्ही त्याप्रमाणे कर्माचरण केलं पाहिजे. आमचं जगणं वागणं त्याप्रमाणे पाहिजे. काय विशेष आहे ना, माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक बदल होत जातात आणि जसे बदल होतात तसा माणूस बदलतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही तुमच्या तरुणपणी जसे होतात तसेच आता तरुण मुलं पाहायला मिळतात का? बदललेत ना बाबा. म्हणून तर माणसं म्हणतात ना बरीचशी, जग बदललं हो, सृष्टी बदलली हो. म्हणजे पूर्वी बाबाच्या काळाच्या वेळेला, हे जे बसलेत ना वृद्ध माणसं यांच्या काळाच्या वेळेला, बरं का, बाबा येताना जर दिसले, एखादा वरिष्ठ माणूस जर येताना दिसला, तर हे जर गोठ्या खेळत असतील ना, हे जर भोवरे खेळत असतील ना, तर ते तिथल्या तिथे टाकून पळायचे. खरं आहे की खोटं आहे? आता आहे तसं काही? जसं सगळं बदल पाहायला मिळतोय ना, तसं माणूस बदललेला आहे. माऊली, अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर आम्ही म्हणतो सगळं बदललंय. जरा शांत बसा, निवंत बसा आणि स्वतःला विचारा, सगळं बदललंय म्हणजे नक्की काय बदललंय सांगा बरं. सत्ययुगामध्ये जे काही कार्य केलं ते आजही आम्हाला या सृष्टीवर, या पृथ्वीवर पाहायला मिळतंय माऊली, वाचायला मिळतंय.
त्रेतायुगामध्ये भगवान श्रीराम प्रभूंनी जे काही कार्य केलं, आज या ठिकाणी हरिनाम सोहळा सुरू आहे तुमच्या आपल्या हनुमान मंदिराच्या या ठिकाणी. हनुमंतरायाने जे काही कार्य केलं, श्रीराम प्रभूंनी जे काही कार्य केलं, ते कार्य आजही काही आम्हाला त्याच्या खुणा पाहायला मिळतात. तीर्थक्षेत्री वेगवेगळ्या ठिकाणी काय आम्ही नुसतेच जातो का? तिथे गेल्यावर त्या काही खुणा आम्हाला पाहायला मिळतात. द्वापार युगामध्ये जे भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलं, पांडवकालीन मंदिर आजही आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे पृथ्वी बदलली नाही ना, पृथ्वी बदलली नाही ना. त्यांना ज्यांनी प्रकाश दिला तोच सूर्य आपल्याला आहे ना. की युग बदललं की सूर्य बदलला जातो? पृथ्वी तीच आहे, आप तेच आहे, तेज तेच आहे, वायू तोच आहे. त्यांना ज्या आकाशाने सावली दिली तोच आकाश आपल्याला सावली देतोय ना, तोच आकाश आपल्यासाठी सहाय्य करतोय की नाही? पंचभूत तीच आहेत. मग नक्की बदललं म्हणजे काय? त्यावेळी पण आंब्याला आंबेच यायचे, आताही आंब्याला आंबेच येतात. चिकूला चिकू यायचे, आताही चिकूला चिकूच येतात. नक्की बदललं ते काय? आम्ही जर अंतःकरणपूर्वक विचार केला तर सृष्टी जशी आहे तशीच आहे. माणूस बदलल्यामुळे माणसाची दृष्टी बदललेली आहे. तुम्ही जर पिवळा गॉगल घातलात ना तर तुम्हाला सगळं जग पिवळं दिसणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमची दृष्टी असेल त्या पद्धतीने तुम्हाला जग दिसत असते. मौली, जसं माणसाला नवीन काहीतरी मिळतंय ना, तसं अगोदरच असलेलं आपोआप जुनं होत असतंय. त्याला अगोदर जुना शिक्का नसतो बाबा. जोपर्यंत घरात आम्हाला नवीन कपडे येत नाहीत तोपर्यंत जुने नवीन आहेत, जुने नवीन आहेत. नवीन कपडे आले की अगोदरचे असलेल्याला लगेच आम्ही नाव ठेवतोय, ते काय झाले आता? जुने झाले. बरोबर आहे ना? नवीन मित्र मिळाले, नवीन मित्र मिळाले की अगोदरचे लगेच काय झाले? जुने झाले. बरं का? त्याच्या पुढे सांगू का? तुम्ही पंगतीमध्ये बसलेले आहात, जेवायला तुम्हाला 2-3 भाज्या आहेत, मस्त की डाळ भात आलेला आहे आणि त्याच्याबरोबर गुलाबजाम आहे तुमच्या आवडीचा. त्या गुलाबजामकडे पाहून तुम्ही खुश असता की नाही? खुश असता की नाही? सगळी वाढी, सगळं जेवण तुम्हाला ते गुलाबजामकडे पाहूनच जेवायचं असतंय. पण एक 2-4 घास मारले काय नाही मारले तर तुमच्या हातात एक वाटी आली. नुसती वाटी आली म्हणून समाधान नाही झालं, पण त्या वाटीमध्ये तुमच्या आवडीची बासुंदी आली. आता गुलाबजामवरच प्रेम कमी झालं ना. आता गुलाबजामची आवड कमी झाली, कारण तुम्हाला गुलाबजाम पेक्षा काय जास्त आवडते? बासुंदी. नवीन आमच्या आयुष्यामध्ये काही जोडलं गेलं, आलं गेलं की अगोदरच आपोआप जुनं होतंय. ऐका ना दादा, संसारातल्या वस्तू, संसारातल्या काही गोष्टी नवीन मिळाल्या की जुन्या होतात, जुन्या अडगळीला पडल्या जातात. मिक्सर आले, माऊली पाटा कुठे आहे बरं आता? कुठे पाटा? पाटावर वंटा कुठे आता? चक्की आली, उखळ मुसळ जातनी कुठे आता? मिळते, सापडते, कुठे पाहायला मिळते? नवीन आलं ना की अगोदरच आपोआप जुनं होतंय. आणि एक विशेष आहे बघा, अंतःकरणपूर्वक विचार करा. जुनं झालं की त्यांची जागा अडगळीला कुठेतरी कोपऱ्यामध्ये असते, कोपऱ्यामध्ये असते. अहो, ह्या संसारातल्या वस्तू जुन्या होतात ठीक आहे, पण बाबा आज परमार्थ करत असताना अशी काही माणसं आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. नवीन कुठल्या तरी देवाचा शोध लागला की अगोदरचे असलेले जुने म्हणणारी माणसं सुद्धा आम्हाला समाजात पाहायला मिळतात. जुने देव, देव जुने झाले. आणि ज्याच्या बुद्धीमध्ये आलं ना देव जुने झाले, त्याला विषयांनी चुना लावलाच समजा. काय? ज्याच्या मनामध्ये आलं ना देव जुने झाले, त्याला विकारांनी, वासनेने चुना लावलाच समजा. आणि लावायला वेळ लागत नाही, वेळ लागत नाही. ऐका, कितीतरी माणसं आमच्या समाजातली, आमच्या कुटुंबातली, आमच्या घरातली जुनी झाली म्हणून आडगळीला पडलेली पाहायला मिळतात. वस्तू ठीक आहे रे, वस्तू अडगळीला पडली ठीक आहे, काही गोष्टी अडगळीला पडल्या ठीक आहे, नवीन मिळालं म्हणून जुनं विसरलो आम्ही ठीक आहे. पण आज कितीतरी अशी माणसं आम्हाला आज समाजामध्ये पाहायला मिळतात दादा.
मागे ज्या वेळेला एका वृद्धाश्रमात गेलो त्यावेळेला वृद्धाश्रमाची अशी भिंत होती, त्या भिंतीवर लिहिलेलं होतं, रस्त्यातून चालताना झाडाच्या पिकलेल्या पडलेल्या पानावर हळू पाय द्या, जोराने रंगसा देऊ नका, जोराने पाय देऊ नका, कारण कालपर्यंत त्याच पानांच्या सावलीमध्ये तुम्ही आश्रय घेतलेला आहे, तुम्ही वाढलेला आहे. खंत एकच गोष्टीची वाटते की ज्यांच्या आश्रयाने आम्ही मोठे झालो, ज्यांच्या आश्रयाने आम्ही वाढलो, ज्यांच्या आश्रयाने आम्ही या जगामध्ये आलो, जग अनुभवतोय, आज अशी कितीतरी माणसं आमच्या डोळ्यासमोर जुनी होऊन एखाद्या अडगळीमध्ये पडलेली पाहायला मिळतात, एखाद्या कोपऱ्यामध्ये पडलेली पाहायला मिळतात. माणसाचं जगणं वागणं बघा कसं आहे. नवीन आलं, नवीन काहीतरी मिळालं की लगेचच अगोदर असलेलं कधी जुनं होते पत्ता लागत नाही, पत्ता लागत नाही. या ठिकाणी कार्य करत असताना समाजासाठी तुम्ही नवीन आहात की जुने आहात हे समोरच्यांच्या विचारांवर अवलंबून आहे. काय समोरच्यांसाठी कोण आहात तुम्ही हे त्यांच्या विचारांवर अवलंबून आहे. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा विचार करावा, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा विचार करावा. आणि हे आमचं जगणं वागणं जे काही आहे ना ते आमच्या मनावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? मनावर. इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने जर आपल्या मनाला विचारलं तर मला सांगा दुःख कोणाला आवडतंय बरं? एक तरी ताई किंवा बाबा असा कोणी आहे का देवाच्या पुढे हात जोडतोय, हात जोडल्यानंतर फक्त आणि फक्त दुःखच मागतो? ते पण जाऊ द्या, चला इथे बसलेल्यांपैकी स्वतःहून कोणाला वाटतंय म्हातारं व्हावं म्हणून? म्हातारं व्हावं कोणाला वाटतंय? वृद्ध व्हावं कोणाला वाटतंय? आज माझी दृष्टी चांगली उद्या जावी कोणाला वाटतंय? आज मला ऐकायला चांगलं येतंय उद्या येऊ नये असं कोणाला वाटतंय? आज मला बोलता चांगलं येते उद्या बोलता येऊ नये असं कोणाला वाटतंय? पण ह्या सगळ्या क्रिया आपोआप होत असतात, आपोआप घडत असतात माऊली, आपोआप घडत असतात. दुःख कोणाला नको आहे, सुखाची अपेक्षा आहे पण सुख येत नाही. दुःख नको आहे पण आल्याशिवाय राहत नाही. याला कारण आमचं जगणं वागणं आहे माऊली. सद्गतीसाठी प्रत्येक जण कार्य करत असतो, चांगली गती मिळावी म्हणून प्रत्येक जण कार्य करत असतो. पण गती जी आहे ना, सुख किंवा दुःख जे आहे ना, हे आमच्या कर्माचरणावर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे. तुमचे जसे विचार असतील, जशी कर्म असतील ना, त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची प्राप्ती मिळत असते. आणि कर्म जी आहेत ती इंद्रियांवर अवलंबून आहेत. कर्म कोणाच्या अधीन आहेत? इंद्रियांच्या अधीन आहेत. पाहताना डोळे दिसतात, ऐकताना कान दिसतंय दादा, बोलताना तोंड दिसतंय, काम करताना हात दिसतात, चालताना पाय दिसतात. पण ऐका ना दादा, त्या इंद्रियांनी काय कर्म करायचे हे मनावर अवलंबून आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा. राजा जसा सांगतो ना तशी इंद्रिय कार्य करत असतात. डोळे तुमचे आहेत पण डोळ्यातून काय पाहायचं हे मन ठरवत असतंय. कान आमचे, कानाने काय ऐकायचं हे मन ठरवत असतंय. मुख आमचं आहे, तोंड आमचं आहे, पण तोंडाने काय बोलायचं हे आमचं मन ठरवत असतंय. हाताने काय क्रिया करायची, पायाने काय क्रिया करायची, सर्वांगाने काय क्रिया करायची हे आमचं मन ठरवत असतंय. भगवंत म्हणतात ते मन ज्याच्या जोडीला असेल त्याप्रमाणे कर्म घडत असतात. ते मन ज्या जागेवर बसत असेल ना त्या जागेचे दोष त्याला स्पर्श करत असतात. तुम्ही जे अन्न खाताय ना ते अन्न खात असताना सुद्धा त्यात असलेले दोष तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये प्रवेश करत असतात. आणि म्हणून मग भगवंत म्हणतात त्या मनाला इकडे तिकडे पळवण्यापेक्षा त्या मनाच्या मागे, कारण काय म्हणलेलं आहे, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. आतापर्यंत मनाच्या वेगाने जे धावलेले आहेत दादा, आतापर्यंत मनाच्या वेगाने ज्यांनी प्रवास केलेला आहे ना तो तेथेची मुकला. मग आम्हाला जर स्थिरता प्राप्त करून घ्यायची आहे, आम्हाला जर स्थिर व्हायचं आहे, देवपूजा भक्ती धर्मकार्य जर आम्हाला करायचं आहे तर हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आम्हाला हरिपाठ करता आला पाहिजे. आता आम्ही हरीकडे पाठ करतोय की आम्ही हरिपाठ करतोय हे आमच्या आचरणावरून कळते, आमच्या कर्मावरून कळते, आमच्या वागण्या जगण्यावरून कळतंय.
विज्ञान एवढं प्रगत केलंय, एवढं प्रगत झालंय विज्ञान, की विज्ञानाने एक एक वाहन बघा किती वेगवान तयार केलंय, किती वेगवान नाही. म्हणजे सुरुवातीच्या गाड्या बघा त्या आपण बाबा मारुती 800 वगैरे, आल्टो वगैरे अशा ज्या काही गाड्या होत्या त्या जर बघितल्या तर त्यांचं वेग आणि आत्ताच्या गाड्यांचा वेग काही फरक जाणवतो का? काय जेवढा वेग त्यांचा वाढला ना तेवढ्या वेगात माणसं पण जायला लागली. पूर्वी जर अपघात झाला तर काय लागलंय हे विचारायचं, काय लागलंय का, बरोबर ना. पूर्वी जर अपघात झाला तर काय विचारायचं, बाबा आपण काय लागलंय का, कुठे काय लागलंय का. आता अपघात झाला तर पहिले काय विचारतात, किती गेली. स्पीड वाढला ना गाड्यांचा काय आणि आमच्या जाण्याचा काय. एवढा वेगवान सगळी काही वाहनं तयार केल्यात, पण मला सांगा मनाच्या एवढा वेग कशाला आहे का. आम्ही तनाने इथे बसलोय, देहाने शरीराने इथे बसलोय, मन आमचं कुठे आहे बरं. मन कुठे आहे आमचं. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. माऊली एक वेळ इंद्रिय तृप्त होतील, परत ऐका व्यवस्थित. खाऊन खाऊन पोट भरलं जातंय, ढेकर येतो तरी पंगतीत बसल्यानंतर जर आवडीचे लाडू असतील तर 2-4 रुमाळामध्ये गुंडलतोच ना. पोट तर भरले, ढेकर आले म्हटल्यानंतर पोट भरले, मग रीत काय आहे. मन रीत आहे. एक वेळ चालून चालून पाय थकतील, एक वेळ पाहून पाहून डोळे थकतील, एक वेळ ऐकून ऐकून कान थकतील दादा, एक वेळ बोलून बोलून तुमचं तोंड थकलं जाईल, पण मन कधीही थकत नाही. मन कधीही थकत नाही, कधीही थकत नाही. आम्ही शरीराने कुठे जायचं असलं तर आम्हाला तिकीट आहे, टोल भरावा लागतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत आम्हाला. जर शरीराने कुठे जायचं असेल तर, तुम्हाला मनाने जर कुठे जायचं असेल तर काय तिकीट आहे, टोल आहे, काय आहे खर्च वगैरे काही. प्रत्यक्षात नाही, पण आध्यात्मिक दृष्टीने आणि ज्ञान चक्षुने जर पाहायला गेलो तर त्याच्यावरच आमचं पाप पुण्य अवलंबून आहे. खिशातलं नाही खर्च करत तो, मन खिशातलं नाही खर्च करत. जे देवाने आमच्या बरोबर प्रारब्धाने संचित दिलेला आहे ना त्यातला खर्च करत असतो तो, त्यातलं खर्च करत असतो. तो खर्चाचा अधिकार कोणाचा आहे, मनाचा, मनाचा अधिकार आहे तो, बरं का माऊली. आणि म्हणून मग आम्ही काय करायचंय, ते मन आमचं ज्याच्या जोडीला असेल ना, मला सांगा मागच्या वर्षी तुम्ही लोखंड आणून तुमच्या घराच्या बाजूला टाकलं, बरं का माऊली. तुम्हाला घराचं काहीतरी काम करायचं होतं आणि तेवढ्यात काहीतरी अडी अडचणी आल्यामुळे तुम्हाला काही काम करायला जमलं नाही. आता मागच्या वर्षीचं लोखंड जर तुमच्या घराच्या बाजूला ते पडलेलं असेल, त्याने जर एक पावसाळा खाल्ला असेल, एक जर हिवाळा पूर्ण जर बघितला असेल, तर मला सांगा त्याचं रूपांतर आता कशात झालं असेल. त्याला गंजलेलं लोखंड आपण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, गंजलेलं लोखंड. चला आता तुम्हाला वाटलं की आपण काय करूया, हे काम करायचं करूया. मागच्या वर्षी काही लोखंड आणलंय, या वर्षी त्याच्यात अजून आपण आणू, आणि यावर्षी नवीन आणून लोखंड तुम्ही त्या गंजलेल्या लोखंडावर टाकलं आणि पुन्हा काहीतरी अडी अडचण आली, 2-4 महिने तुम्हाला काही काम करायला जमलंच नाही. आता मला सांगा काय झालं असेल त्या ठिकाणी. खर तर नवीनची किंमत जास्त आहे माऊली, नवीनची किंमत जास्त आहे, पण गंजलेल्यांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की नवीनाला गंजवाचं सामर्थ्य गंजलेल्यांमध्ये आहे. आता ते पण सांगायला पाहिजे का बाबा. गाव कोणतं बरं तुमचं, पोई गाव बाबांचं. येतोय मी पोईला, आता काहीतरी पुढच्या आठवड्यातच कार्यक्रम आहे तिथे, बरं का माऊली. पोई, हा हो बरोबर बरोबर, अगदी असू द्या, ठीक आहे, नंतर बोलूयात आपण. पोई गाव बाबांचं, बाबांच्या तारुण्याच्या वेळेला बाबांच्या गावामध्ये व्यसनाधीन झालेली माणसं बोटावर मोजण्या एवढी होती. बाबा खरंय की खोट आहे,
कधीतरी तुम्ही तरुण असताना 4-5 जण बसले की मग ते मोजायचे, आमका एक तमका एक, तमक्याचा बाबाच नाही अमक्याचा काकाच. व्यसनाधीन झालेली माणसं तुमच्या गावातली संपली. बाबा खरंय की खोटं आहे? तुमचं गाव काय ना आमचं गाव काय, सगळ्यांचं सारखंच आहे. बरोबर आहे? आता मोजाल का? तुमच्या गावात आज किती व्यसनाधीन आहेत मोजाल? गंजलेली जी आहेत ना, गंजलेली, ऐका, त्याला कारण आहे, पुढे सांगतो तुम्हाला. तुमच्या गावात नाही, त्याला कारण सांगतो तुम्हाला. तुमच्यासारखी मंडळी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे परमार्थिक आध्यात्मिक कार्य करणारी मिळाली म्हणून तुमच्या जोडीला चांगले तयार झाले. आपला विषय चाललाय गंजलेल्या लोखंडाचा. दादा ऐका ना, जेवढे गंजलेले आहेत ना तेवढ्यांच्या जोडीला जर बसलं ना तर चांगल्यांना गंजवण्याचं सामर्थ्य त्या गंजलेल्यांमध्ये आहे. आज गावोगावी जर पाहायला गेलं तर मोजू शकत नाही आपण, अंदाज काढू शकत नाही, एवढी व्यसनाधीन झालेली माणसं आम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये अधिक करून तरुणांची संख्या आहे, अधिक करून जास्त तरुणांची संख्या आहे. बरं का? कोणी कितीही जरी बोलत असेल ना, कितीही, ज्या दिवशी तुमच्या गावातले दुकानदार तंबाखू ठेवायचे बंद होतील ना त्या दिवशी आम्ही समजू तुमचं गाव निर्व्यसनी आहे. काय? ज्या दिवशी तुमच्या गावातील दुकानदार विडी ठेवायचे बंद करतील, सिगरेट ठेवायचे बंद करतील, त्या दिवशी आम्ही समजू तुमचं गाव निर्व्यसनी आहे. व्यसन कशाला म्हणतात? आणि म्हणून वाईट विचारांकडे मन आमचं लगेचच वळलं जात आहे. आपलं मनावर चाललंय. चांगलं मनाला द्यावं लागतंय, शिकवावं लागतंय, चांगलं मार्गदर्शन करावं लागतंय. आणि म्हणून मग या ठिकाणी भगवंत म्हणतात ते मन इकडे तिकडे देण्यापेक्षा, ते मन याच्या त्याच्या जोडीला बसविण्यापेक्षा तेच लोखंड आणि त्याच लोखंडाला जर पैशाचा स्पर्श झाला तर काही दिवसात नाही, काही महिन्यात, काही वर्षात नाही दादा, तत्क्षणी त्या लोखंडाचं रूपांतर सुवर्णामध्ये होत आहे. त्याच लोखंडाचं रूपांतर सुवर्णामध्ये होत आहे. आम्हाला गंजायचं आहे की आमची किंमत वाढवून घ्यायचं आहे हे आमच्या मनावर अवलंबून आहे. म्हणून भगवंत म्हणतात मयेव मन अदत्स्व, तुम्ही मन मला अर्पण करा. तुम्ही किती ज्ञानी आहात याला महत्व नाही, किती अभ्यास आहे तुमचा, किती पांडित्य आहे तुमचं, किती वाचन आहे, किती ओव्या पाठ आहेत, किती अभंग पाठ आहे. ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. आणि त्याच्या पुढे सांगितलेलं आहे रावण ज्ञानी अभिमानी तो. रावणाच्या पुढे काय नाव लिहिलंय? रावण ज्ञानी. किती ज्ञानी? दशग्रंथी ब्राह्मण, 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास असलेला, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. अर्थात जर पाहिलं गेलं अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म, त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर सर्व खर्विदम ब्रह्म. काय प्रचिती आली बरं? काय प्रत्यय आला बरं? काय आला प्रत्यय? ज्याला ज्ञानाचा अभिमान असेल त्यांनी रावणाला आठवावं आणि आठवता आठवता फक्त एक विचार करावा, नाव पण शिल्लक राहिला नाही, नावही शिल्लक राहिला नाही. ज्याला आपल्या अभ्यासाचा, पांडित्याचा आणि वक्तृत्वाचा अभिमान जर असेल आणि आपल्या भक्तीचा जर अभिमान असेल, माझ्यासारखी भक्ती कोणी करत नाही, त्यांनी सुद्धा रावणाला आठवावं. रावणासारखी भक्ती आपली नाही. आजही जर आमच्या आवारात आम्हाला देवाला व्हायला फुलं भेटली नाही तर शेजारी उठण्याच्या आधी शेजाऱ्यांच्या आवारात आणतो. काही माणसं आम्हाला अशी समाजामध्ये पाहायला मिळतात. पण असं आम्हाला कुठेतरी ऐकायला मिळतंय, वाचायला मिळतंय की रावणाला फुल जर व्हायला कमी पडला देवासाठी तर देवाला शीर वाहिलेला आहे, शीर अर्पण केलेला आहे. अशा प्रकारे राग गायलेले, तशा प्रकारे स्तवन केलेलं आहे महादेवाचं की ते भजन ऐकून, ते स्तवन ऐकून, ते नामस्मरण ऐकून महादेवाने रावणाला आत्मलिंग दिलेलं आहे. आत्मलिंग दिलेलं आहे. भक्ती आम्ही कुठे आहोत? आम्ही कुठे आहोत? ज्याला संपत्तीचा आणि प्रॉपर्टीचा अभिमान असेल ना त्याने सुद्धा रावणाला आठवावं. रावणा एवढं आपल्याकडे नाही, रावणा एवढं नाही. आणि म्हणून आम्ही जगत वागत असताना आमचं आयुष्य आणि आयुष्याचा मार्ग आम्हाला सद्गती मिळावी की अधोगती मिळावी, आम्ही पुण्य करावं की पाप करावं,
आम्ही बद्ध असावं म्हणजे बांधलेलं असावं की मुक्त असावं हे आमच्या मनावर अवलंबून आहे दादा, मनावर अवलंबून आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती, तोची गणराज गणपती. आधी मन हातात घेतलं पाहिजे. ज्याच्या मन ताब्यात आहे ना त्याचं आयुष्य सुंदर आहे. मन ज्याच्या ताब्यात आहे ना त्याचं आयुष्य सुंदर आहे माऊली. पण मन ज्याच्या ताब्यात नाही ना, बर्बादी झाली, बर्बादी अशी कितीतरी आपल्याला पाहायला मिळतात. उद्ध्वस्त झाले, बर्बाद झाले. परमार्थ भक्ती देवपूजा कशातून घडत असते, कशी घडत असते, अंतःकरणपूर्वक जर विचार करायचा असेल तर जगद्गुरु तुकोबा वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल परमार्थ कशाला म्हणतात. तुकोबा वाचा आणि खऱ्या अर्थानं साधनेची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी ह्याची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. आमच्या आयुष्याचं आम्हाला सार्थक करून घ्यायचंय ना दादा, तर ह्याच्या इकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आम्ही जगद्गुरु तुकोबांचं स्तवन करतोय, आम्ही माऊली ज्ञानोबांचं स्तवन करतोय, आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांचं स्तवन करतोय. त्यांच्या कपड्याचं की त्यांच्या जगण्या वागण्याचं, त्यांच्या राहण्याचं की त्यांच्या जगण्या वागण्याचं. दादा साधूचा वेश करून जर